इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई. सद्यस्थितीमध्ये आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात LPG सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी फिरत्या दक्षता पथकाचा पहारा ठेवण्यात येत आहे. या पथकामार्फत 3 ठिकाणांवर धाड टाकून तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण 9 सिलेंडर जप्त करण्यात आले असून सदरील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात LPG सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागामार्फत नियुक्त फिरत्या दक्षता पथकाने घरगुती गॅस सिलेंडर अवैधरित्या वापरणाऱ्यांवर निर्बंध लादण्यासाठी धाडेचे प्रमाण वाढवले आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. घरगुती LPG गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलेंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती LPGचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सांगली महानगर वार्ता न्यूज प्रतिनिधी संपादक साहेब पीरजादे. जाहिरातीसाठी संपर्क 74 99 76 96 12.